ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार जे आहेत तो आपला एक स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि यासाठी अनेक खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये देखील दाखल झालेले आहेत। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, मात्र ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आलेली आहे। दरम्यान या अगोदर देखील राजाभाऊ वाजे यांच्याकडनं या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं। मी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। दरम्यान आपण सध्या सिन्नर येथील राजाभाऊ वाजे जे नाशिकचे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाजवळ आहोत। या ठिकाणी जे त्यांचं कार्यालय आहे ते देखील चालू आहे आणि या ठिकाणी आपल्याला नियमितपणे सुरळीत जे कामकाज आहे ते दैनंदिन कामकाज सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आतमध्ये देखील त्यांचे वडील आहेत। दरम्यान त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून देखील अशी माहिती समोर आलेली आहे की राजाभाऊ वाजे हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार आहेत। मात्र राजाभाऊ वाजे देखील काल दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आज त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांकडून एक वेगळा गट जो आहे तो स्थापन केला जाणार आहे। मात्र हे संपूर्ण होत असताना नाशिकचे जे खासदार आहेत राजाभाऊ वाजे हे ठाकरेंसोबतच राहणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळात आणखी काय घडतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।